नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण आलेलो आहोत नॅशनल हायवे 965 याची अपडेट देण्यासाठी। हा नॅशनल हायवे म्हटलं की पुणे पंढरपूर किंवा विशेष म्हणजेच आळंदी पंढरपूर, पंढरपूर आळंदी असा हा पालखी मार्ग म्हणूनही ओळखला जातो। आणि विशेष म्हणजे या महामार्गाच्या वायडनिंगचं काम, त्याचबरोबर दोन्ही साईडला एक एक लेन पालखीसाठी स्पेशल बनवण्यात येत आहे। एव्हाना हे काम पूर्ण झालेलं आहे। काही ठिकाणी आपल्याला हे काम थोडंसं बाकी आहे हे पाहायला मिळत आहे। आणि बऱ्याचशा शहराला, बऱ्याचशा ठिकाणाला, गावाला आपल्याला बायपाससुद्धा मिळालेला ह्या महामार्गावरती पाहायला मिळत आहे। जसं की नीरा शहराचा बायपास, लोणदचा बायपास किंवा फलटणचा बायपास, असे जे काही बायपास आहेत या नॅशनल हायवेवरती, तर हे बायपास याचं काम सध्या काही ठिकाणचं प्रगतीपथावर आहे। नीरा शहराचा जो बायपास आहे हे सुद्धा अंतिम टप्प्यात आहे। कुठं घोडा अडलेला आहे, केव्हा या महामार्गावरतून प्रवास करू शकता बायपासने, तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। या दिशेला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूला नीरा हे शहर, ज्या ठिकाणी नीरा नदी आहे त्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजाचं नीरा स्नान होत असतं। अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ नक्कीच आवडेल तुम्हाला, त्यामुळं व्हिडिओला लाईकसुद्धा करायला विसरू नका। चला आता मग आपण या ठिकाणचे ड्रोन शॉट्स पाहूया। श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग जवळपास 221 किलोमीटर लांबीच्या या नॅशनल हायवेचा दिवे घाट ते पंढरपूरच्या पुढे मोहोळपर्यंत विस्तार केला आहे, ज्यामध्ये सासवड, नीरा, लोणद, फलटण, नातेपुते, माळशिरस व पंढरपूर यासारख्या 7 महत्त्वाच्या शहराला बायपास निर्माण करण्यात आले आहेत। त्यात सद्यस्थितीत नीरा व फलटण बायपास अजूनही प्रवासासाठी खुले झालेले नाहीत। फलटण बायपासचे काम सध्या बाकी असून हे काम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आज आपण या व्हिडिओमध्ये जवळपास 10 किलोमीटर लांबीचा नीरा बायपासचे काम पाहणार आहोत। हा पालखी मार्ग या दिशेने दिवेघाट, सासवड, जेजुरी व वाल्हेच्या दिशेने येत असून इथपर्यंत या महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे। इथूनच म्हणजेच थोपटेवाडी गावाच्या हद्दीतून डावीकडे 2 लेनचा पालखी मार्ग नीरा गावातून जात असून या पालखी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे। तर उजवीकडे 4 लेनचा हा बायपास जात असून आता आपण या बायपासचे काम पाहणार आहोत। इथून पुढे बिटुमेनचे काम पूर्ण झाले असून लेफ्ट साइडला काही अंतर लेन मार्किंगचे काम तेवढे बाकी आहे। या ठिकाणी हाय पॉवर इलेक्ट्रिक वायरमुळे बहुतेक काम बाकी असावे। हा आहे नीरा नदीवरील ब्रिज। या ब्रिजचे काम देखील पूर्ण झाले आहे।
यानंतर येतो या बायपासचा शेवटचा टप्पा म्हणजेच हा रेल्वे ओव्हरब्रिज। या ब्रिजचे काम पूर्ण झाले असून इथून मात्र प्रवासासाठी सध्याच्याला बंद करण्यात आले आहे। शेवटी हा बायपास पुन्हा एकदा या नीरा लोणंद पालखी मार्गाला क्रॉस होतो आणि या ठिकाणच्या अंडरपासचे काम देखील पूर्ण झाले आहे। इथून पुढे सुरू होतो लोणंद बायपास। या लोणंद बायपासचे काम देखील पूर्ण झाले आहे व वाहतूक या ठिकाणावरून सुरू देखील आहे। तर मंडळी फायनली आपण इथं शेवटच्या टप्प्यात या बायपासच्या येऊन पोहोचलेलो आहोत। नीरा जो बायपास आहे तर फायनल टप्पा म्हणजेच हा जो आहे पाठीमागे आपल्याला दिसतोय हा रेल्वे ओव्हरब्रिज। या रेल्वे ओव्हरब्रिजचं पण काम पूर्ण झालेलं आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य की हा पूर्ण जो बायपास आहे या बायपासचं काम जे आहे 99% पूर्ण झालेलं आहे। 1% जर पाहिलं कुठं फिनिशिंगचं काम तेवढं बाकी आहे। 99% काम पूर्ण आहे आणि या बायपासने प्रवास पण करताना आपल्याला वाहनं पाहायला मिळतील। परंतु इथंच आपल्याला हा जो ज्यावेळेस हा म्हणजे रेल्वे ओव्हरब्रिज स्टार्ट होतो तर इथंच आपल्याला हे गट्टू टाकलेले दिसत आहेत आणि इथं क्लोज केलेलं दिसत आहे। इथून ट्रॅफिक पुढं जाऊ शकत नाही। काही अडचण आहे हे आपल्याला सांगता येणार कारण आपण ड्रोनद्वारे पाहिलेलं एक काम 100% या ब्रिजचं पूर्ण झालेलं आहे। पुढील जो बायपास आहे लोणंदचा तिथून जो बायपास आहे बायपासनं वाहतूक सुरू आहे परंतु इथूनच आपल्याला जाता येत नाही। याचं काय कारण आहे हे अद्याप आपल्यालाही सांगता येणार नाही। तुम्हाला जर स्थानिकचे जर मंडळी असाल तर तुम्हाला काय कारण आहे हे जर माहीत असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये कळवा। चला तर मग या व्हिडिओमध्ये इथं थांबणार आहोत। तुम्ही जर बायपासने प्रवास करण्यास इच्छुक असाल तर इथपर्यंत तुम्ही हा जो व्हेकलर अंडरपास आहे म्हणजेच या ओव्हरब्रिजच्या अगोदरचा हा इथं अंडरपास आहे, हा पूल आहे। इथून पुलावरून तुम्हाला यू टर्न घेऊन रिव्हर्स जाऊन पुढे एक गाव आहे, या गावाच्या हद्दीतून पुढे तुम्ही नीरा लोणंद या हायवेला किंवा आपला जो मूळ जो पालखी मार्ग आहे त्या मार्गाला तुम्ही लागून पुढे प्रवास करू शकता। चला तर मग इथं थांबूया। पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक जरूर करा।